बदलापुरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालंय। या प्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं। सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती असा आरोप आहे। गरजू महिलांना पैशाचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं। त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं। तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती असं समोर आलंय। बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणले। या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे। या संदर्भात आता पुढे काय कारवाई केली जाते याकडे लक्ष असेल। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सुरेश, महिलांच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांचा कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणामध्ये वापर केला गेला हे सगळं उघडकीस कसं आलं आणि आता काय कारवाई या विरोधात केली जाणार आहे? प्रज्ञा, बदलापूरमध्ये खरं पाहिलं तर महिलांवरती अत्याचार होतानाचे प्रकार वारंवार घडत आहेत। त्यातच आता एक गंभीर रॅकेट जे आहे ते उघड झालेलं आहे। 3 महिला या रॅकेटमध्ये आहेत, त्यातल्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे। महिलेच्या गर्भाशयामध्ये स्त्री बीज जे आहे ते वाढवण्यासाठी काही इंजेक्शनचा वापर केला जात होता। ज्या निराधार महिला आहेत अशा महिलांना एकत्रित करून काही पैशाचं आमिष देऊन त्या महिलांवरती हे ब्रीज जे आहे ते रुजवल्या जात होतं। काही इंजेक्शन देऊन ते ब्रीज वाढवून त्या संदर्भामध्ये तस्करी केल्या जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एका घरामध्ये हा सर्व प्रकार सुरू होता। त्या घरामध्ये छापा टाकला। त्या ठिकाणी IVF RT सेंटर चालक, इंजेक्शन पुरवठा आणि बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या अशा बऱ्याचशा व्यक्ती ज्या आहेत त्या प्रकरणामध्ये असल्याची शंका आहे। त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले आहे। मात्र सुरेश, थोडंसं थांबवते। मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर ताई सध्या आपल्यासोबत आहेत। किशोरी ताई, अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत वाईट असं कृत्य बदलापुरातून समोर आलंय। गरीब महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांचे स्त्री बीज काढून त्यांची विक्री केली जात होती। हे सगळं रॅकेट उघडकीस आलंय। काय वाटतं हे सगळं पाहिल्यावर? मुलं विक्री ते किडनी विक्री ते देह विक्री करायला लावणारे असे सगळे स्कॅन्डल आपण पाहिलेले आहेत, म्हणजे स्कॅम पाहिले। पण महिलांचे बीज म्हणजे ह्याच्यातून बीज काढणं, मग ते स्त्रीलिंग बीज असेल काही असेल कुठलंही असू शकतं, कारण महिला आपण स्त्रियांचं बीज देत असतो आणि त्याची विक्री करणं म्हणजे काय कौर्य आहे, कोणाच्या एवढं घाणेरडं। याला तुम्ही कुठेही मी राजकारण आणत नाहीये, पण एक पोलिसांची भीती, राजकर्त्यांची भीती, एका चौकशी काही राहिले नाही। आणि या बदलापुरामध्ये वारंवार हे घडतंय। मग तिथले कमिशनर पोलीस असतील, तिथली गुप्तचर यंत्रणा असेल, काय करतायत काय? तिथे जे कोण मंत्री काय आमदार कोण आहेत ते काय करतायत? म्हणजे त्यांच्यापेक्षा ही अजिबात कुणकुण नव्हती का? आणि नसेल तर आता मिळाल्यानंतर काय करणार आहेत? गरिबीचा म्हणजे ह्या देशात अशीच वेळ येणार आहे का की गरीब हा गरीबच राहणार आणि हे सगळं विक्री करून? किशोरीताई, असं आहे की इतकं मोठं रॅकेट, इतका धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये सुरू होता आणि कोणाच्या साध्या लक्षातही आलं नाही, कोणाच्या साध्या निदर्शनासही आलं नाही की कोणाचा तरी वरदहस्त होता यावर? मुख्यमंत्र्यांनाच हा प्रश्न विचारतोय। तुमच्या संपूर्ण जे फोडाफोडीचं राजकारण याच्यातून हा वेळ मिळतोय का हे सगळं बघायला, राज्य जागेवर आणायला, ज्या आमदारांची, ज्या खासदारांची किंवा ज्या मंत्री महोदयांची ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडतायत की नाही, की असंच चाललंय? आणि हे धक्कादायक प्रकार आहेत सगळे, खरंय। आणि ज्यानी कोणी बघा, आता त्यावेळेला पण वाचवले गेले। एक शिंदे एन्काउंटर केला गेला आणि मग या लहान मुलींवर अत्याचार करणारे
त्या बापट का काय त्याला राजीनामा द्यावा लागला. नाही, बरोबर आहे. आणि ह्याच सगळ्या प्रकारांमुळे आता बदलापूर गुन्हेगारांचा अड्डा बनत चाललाय का आणि राजरोसपणे हे प्रकार बदलापूरमध्ये करणं सोपं झालंय का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित नक्कीच होतो. आहे. तिथल्या पोलीस कमिशनरला विचारा हे काय जी. चाललंय. जी, किशोरीताई, कोणाच्या आभार आपले. आपण आश्रयाखाली सविस्तर चाललंय? प्रतिक्रिया दिलीत या सगळ्या प्रकरणात त्यासाठी. आणि अर्थातच पोलीस या सगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हेही पाहावं लागेल. सुषमाताई अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, नमस्कार. स्त्रियांच्या हक्कांसाठी, त्यांच्या समस्यांसाठी तुम्ही कायमच आवाज उठवलाय आणि सध्या जो बदलापुरातला अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे आपली? हे आपण जी माहिती सांगताय ती इतकी धक्कादायक आहे की सर्वसामान्य माणूस ज्या गुन्ह्यांच्या कदाचित कल्पनाही करू शकत नाही, त्या कल्पनेच्या पलीकडचं हे गुन्हेगारी जगत वाढतं तरी कसं, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. एकीकडे आपण मानव तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करतो, आपण कुठल्याही प्रकारची ह्युमन ट्रॅफिकिंग होऊ नये म्हणून प्रयत्न करतो, किंवा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण प्रयत्न करतो. परंतु त्याच्याही पुढे जाऊन अशा पद्धतीने जर एवढा गलिच्छ प्रकार होत असेल तर निश्चितपणे याला कोणी एक व्यक्ती जबाबदार असेल असं वाटत नाही. त्यामुळे याच्याशी संबंधित असणारं जे वैद्यकीय खात्याचे अधिकारी कर्मचारी असतील, या सगळ्याच लोकांचा निश्चितपणे तपास झाला पाहिजे. आणि यावर जसं आता किशोरीताई बोलल्या तसं जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा विचारणा झाली पाहिजे. आम्ही सुद्धा स्वतः या संबंधाने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलू, अधिकची माहिती घेऊ, कारण आता मला पहिल्यांदा आपल्याकडनं ही माहिती कळत आहे. सुषमाताई, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. त्यामुळे आता विरोधी पक्षातल्या महिला नेत्या बदलापूरमधलं हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर, उघडकीस आल्यानंतर प्रचंड आक्रमक झालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.